आता साधा एरिया कॉमन. दीर्घ व निरोगी जीवन किंवा आरोग्य दोन्हीपैकी एक शब्द येऊ शकतो. तो ना सर नाही आम्हाला आरोग्यच माहित होतं हे नाहीये. ऍक्च्युअली ओरिजिनल सोर्स मध्ये काय शब्द वापरलाय ते वापरल्या, त्यामुळे हे येऊ शकतं. ज्ञानाची फॅमिलीर राहायला तुम्हाला नाही सर शिक्षण कुठंच नाही. ज्ञानाची संगमता पहिल्यांदाच ऐकलंय. तर तुझा प्रॉब्लेम आहे इथं. काय मी इथंच फोडून सांगितलं ह्याला म्हणायचं प्रोसेसिंग. मी जे म्हणलं तुम्हाला की वन डे मध्ये मी काय करून घेणार आहे हे प्रोसेसिंग करून घेतोय. पुढं इथं काय म्हणजे आता 3 पॉईंट कळाले तुम्हाला. आरोग्य, शिक्षण आणि आरोग्यामध्ये सब पॉईंट विचारला तर कुठला सांगाल? हा जन्माच्या वेळीचे. शिक्षणामध्ये किती सब पॉईंट आहेत? कुठले कुठले? सरासरी वर्ष आणि राहणीमान, जीवनमान, त्याच्यामध्ये सब पॉईंट कुठला आहे? ठीक आहे, या इकडे आता हे जे हे दरडोई देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न आयोगाचा पर्याय माझा नाही. म्हणजे का गरजेचं आहे गायडन्स किंवा वन डे करायचं का नाही सर? आता तुमच्यापैकी इथं जे बसलेत ना ऑफलाईनला, म्हणजे अर्धी लढाई तुम्ही जिंकलात बरं का. मुलांना पुण्यात असणाऱ्यांना हे सुद्धा वाटतं कशाला जाऊ दे ना, उगा रील बघत बसलो ना किंवा एखादी वेब सिरीज बघतो. आयुष्य पणाला लावताय ना तुम्ही ते ह्याच्यासाठी. ह्या बारकाव्याच्या आहेत ना गोष्टी. म्हणजे पुण्याच्या बाहेरचे ते विद्यार्थी बघा ऑनलाईन वाले तरसतात बिचारे. नाही विलाज आहे पुण्याला यायला जमत नाही किंवा मी ऑनलाईन करतो म्हणून. आणि इथं पुण्यातले ऑफलाईन वाले येतात एमपीसी तयारी करायला पुण्यात आणि एमपीसी सोडून बाकी सगळं. हे का सांगतो? आयोग काय करतंय ह्याला तयार राहा. स्थूल दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता ऑप्शन स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. चूक की बरोबर? चूक आहे. अरे पर कॅपिटा आहे ना आधी दरडोई. म्हणजे तुम्हाला सर बरोबर ना ते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न विचारले, जीएन आहे ग्रॉस नॅशनल विचारले. मी कुठं चूक म्हणलं? पण ती कन्सेप्ट पूर्ण आहे का? नाहीये. त्याच्या आधी काय पाहिजे? हा एक पॉईंट. दुसरा आता दरडोई असतं पण दरडोई देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न. चूक आहे. काय डोमेस्टिक नाही नॅशनल. एवढ्या कीवर्डवर आयोग फिरवतं. आपण तयार राहा. म्हणजे हे जे आहे ना निकष नुसतं माहिती असून चालत नाही, त्याला अशी एवढी चिरफाड करता आली पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ह्याच्यावरचा प्रश्न गेला जाणार का? गेला तर तुम्ही आणि मग मी आहे. एवढं घसा ओढू सांगायला लागलो एवढं तोडफोड करून आणि आता प्रश्न जाणार आहे ऑनलाईन. चला